नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये। सलग दुसऱ्या दिवशी मोदींनी भारतीय जनतेला आवाहन केलेलं आहे। पहिल्या दिवशी केल्या, मला वाटलं राहू दे आता कशाला बोलायचं म्हणलं, पण आता दुसऱ्यांदा केलेलं आहे। मी माझ्या मित्रांना नेहमी सांगत आलो आहे की बाबा पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पॉंडिचेरी या 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या निवडणुकांमुळेच आपल्या देशामध्ये तेलाचे दर वाढत नाही आहेत, महागाई वाढताना दिसत नाही आहे। ऐन युद्धाच्या काळात सगळ्या म्हणजे जगातल्या सर्वच देशांमध्ये महागाई वाढताना, तेलाचे रेट वाढताना दिसत होते, पण भारतामध्ये वाढत नव्हते। हे थोडंसं विरोधाभास होतं, म्हणजे जरा असं चुकल्यासारखं वाटत होतं मला। आणि आता निवडणुका झाल्या, शपथविधी झाला आणि आता मोदींनी सर्व जनतेला आवाहन केलं सुद्धा, म्हणजे 7 मागण्या म्हणजे रिक्वेस्ट, विनंती केलेली आहे आपल्या देशवासियांना। त्यातील पहिलं म्हणजे तेल जपून वापरा, आपल्या देशात काही तेलाच्या विहिरी नाहीत अशी सूचना आपल्या जनतेला केलेल्या आहेत। त्याचं कारण सांगतो, आपल्याला वार्षिक कमीत कमी 10 लाख कोटीचं तेल लागतं आहे भारतीयांना, आणि मागच्या 3-4 महिन्यापासून तेलाचे बॅरलचे रेट वाढलेले आहेत, पण आपल्या देशामध्ये पेट्रोलचे दर वाढले नव्हते। आता ते पेट्रोलचे दर वाढतील। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट, सोनं खरेदी 1 वर्षभर टाळा, लग्न समारंभ वगैरे जे काही असतील ते पुढं ढकला, असं आवाहन मोदी साहेबांनी केलेलं आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे की जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त आयात करणारा देश कुठला आहे तर भारत आहे। 26% जगाचं सोनं आपण आयात करतो, त्याच्यामुळे ते टाळण्यासाठी मोदींनी आवाहन केलेलं आहे, म्हणजे परकीय चलन थांबवता येईल। त्याच्यानंतर रासायनिक खताचा वापर, आपण जवळजवळ 76% रासायनिक खतं जे आहेत ना ते इस्रायलवरनं मागवतो, आणि आता ते इस्रायल इराण यांचंच युद्ध सुरू असल्यामुळे ना ते थांबवण्यासाठी म्हणजे जवळजवळ 1.5 लाख कोटी आपण रासायनिक खतं मागवतो इस्रायलकडून। त्यामुळे त्याचीसुद्धा मागणी केलेली आहे की तुम्ही नैसर्गिक शेती करा वगैरे वगैरे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रोचं किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करा, वर्क फ्रॉम होम या फॅसिलिटीचा वापर करा आणि घरातून काम करायला शिका, अशी मागणीसुद्धा मोदींनी केलेली आहे। आणि त्याच्यानंतरनं परदेश दौरे टाळा, म्हणजे तुम्ही जे परदेशात फिरायला जात आहे ते टाळा, कारण परदेशात गेल्यावर परकीय चलन वाढतं। तुमच्या माहितीसाठी सांगतो, 3 लाख कोटीचं परकीय चलन आपण प्रवासाच्या माध्यमातून देत असतो, ते टाळण्यासाठी मोदींनी आवाहन केलेलं आहे। याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की निवडणुका होत्या, 5 राज्य महत्त्वाचे होते, त्यातल्या त्यात तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल हे खूपच महत्त्वाचे राज्य होते भाजपच्या दृष्टिकोनातून। आता निवडणुका संपल्या तर आवाहन सुरू झालेलं आहे। हे भाजपच्या अपयशाची कहाणी आहे। युद्धामध्ये तुमची जी दिशाभूल केली होती ना, त्या दिशाभूल जी झाली त्याचा परिणाम आता भोगावा लागणार आहे। आता प्रचंड महागाई वाढेल, यात काहीच गैर नाही आहे किंवा काहीच चुकल्यासारखं नाही आहे, हे होणार, हे प्रॅक्टिकली आपण स्वीकारणं गरजेचं होतं। आणि आता ती वेळ आलेली आहे, महागाईसाठी सर्वजण तयार राहा।